नमस्कार, सर्वांचं स्वागत. वेलवेट कविशातर्फे घेण्यात येणाऱ्या विश्वविक्रमी पुस्तक सोहळ्याच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात आज आपण सुतेच्या ताई फटकेंबद्दल त्याच्यासोबत बोलतोय. तर सुतेच्या ताई 30 आणि खूप अभिमान इतकं झालंय एवढ्या मोठ्या प्रकाशन सोहळ्यामध्ये मला देखील त्याचा एक वादन आहे. धन्यवाद. याचं सगळं श्रेय वर्षाला आहे खरं तर. कारण तिनं मागं लागून या पुस्तकाची जडणघडण केलीये. मी फक्त आणि निमित्तानं झाली. 50 लेखकांसोबत या सोहळ्यामध्ये सहभागी होते. माझं खरं तर हे भाग्य आहे. म्हणजे पहिलंच पुस्तक आणि ते सुद्धा विश्वविक्रमी सोहळ्यामध्ये प्रकाशित होते. याचा मला खूप आनंद आहे. ताई, तुम्ही आता तर इथे पोहोचला, मोठ्या व्यासपीठावर आला, पण तुम्हाला मिळालेली पहिली कौतुकाची खास किंवा दाद किंवा विषय काय सांगता? तसं लहानपणापासून मला लिखाणाची आवड होती. वाचनाची आवड, त्यामुळे लिहिण्याचा म्हणजे प्रसंग नेहमी येत गेला. स्थानिक वृत्तपत्रामधून एक देशोन्नती नावाचं आमच्या विदर्भामधलं एक वृत्तपत्र आहे आणि त्यामध्ये मी एक कथा दिली होती, व्यथा. ही वृद्धांची व्यथा आणि सत्य घटनेवर आधारित होती की त्या वृद्धांना कसं उपेक्षित जीवन जगावं लागतं. आणि मग ती कथा माझी प्रसिद्ध झाल्यानंतर मला बऱ्याच वाचकांचं, म्हणजे त्याच्या खाली फोन नंबर असल्यामुळं फोन आले की मॅडम ही कथा थोडीशी अजून वाढवाल का. म्हणजे ही पहिली दाद मिळाली होती मला की अजून त्यांना वाचावं वाटतं. त्यामुळे मग एक भागात होणारी कथा मी ती 2 भागात. पहिली दाद मग लिखाणाला म्हणजे मी प्रेरणा देते, प्रेरणा देते. ह्यावर मला असं विचारावं असं वाटेल नाही की जे वास्तववादी पण लिखाण कसं असतं, वास्तववादी असं का काल्पनिक असं एक लेखक म्हणून जायचं. खरं तर हा प्रत्येक लेखकाचा दृष्टिकोन आहे की लेखन वास्तववादी असावं, काल्पनिक असावं. पण जेव्हा वास्तववादी असतं ना, तेव्हा ते वाचकांच्या मनापर्यंत पोहोचतं. काल्पनिक लेखन हे थोडा वेळ विरंगुळा म्हणून छान वाटतं, परंतु जेव्हा वास्तववादी आपण वाचतो तेव्हा कुठेतरी असं वाटतं की तो प्रसंग आपल्या जीवनाशी सुद्धा निगडीत आहे का, तेव्हा आपल्या आजूबाजूला सुद्धा तो काही प्रसंग घडलेला आहे का. तर हे वाटतं, त्यामुळे आपल्याला ते वास्तववादी असावं लेखन, असं मला वाटतं. काही एका हिंदी पुस्तक आम्ही आजकाल लांब आहे पण तुमच्या दृष्टीने काय महत्व खेळाचा दर्जा का सगळे प्रसिद्धी? लिखाणाचा दर्जा महत्वाचा, प्रसिद्धी नंतर आहे. कारण आपण लिहितो हे आपल्या समाधानासाठी लिहित असतो. बस काहीतरी लोकांना आवडेल म्हणून लिहिणं आणि खरोखर त्यातून काहीतरी भावना किंवा काहीतरी बोध किंवा काही सार लोकांपर्यंत पोहोचवणं, यासाठी लिखाण हे वास्तववादी असलं पाहिजे, काल्पनिक कमी असावं आणि प्रसिद्धीपेक्षा त्याचा दर्जा नवीन पिढी नवीन लेखक यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता? काय आहे हे खरं तर आपण खूप वाचलं पाहिजे. वाचनानं बरंच होतं. त्यामुळे जास्तीत जास्त वाचलं तर जेव्हा आपण नामवंत साहित्यिकांचं साहित्य वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्यांची लिखाणाची मांडणी कशी आहे, त्यांचा दर्जा कसा आहे आणि त्यातून आपल्याला काय घेता येण्यासारखं आहे, आपल्या लिखाणामध्ये काय चुका होतात ते थोडेसे आपण दुरुस्त करू शकतो. त्यामुळे नवीन पिढीला, म्हणजे खरं तर आपणही नवीन पिढीचेच आहोत, आपण काही खर्चू नये. आणि मी नवोदित आहे, त्यामुळे असं काही खूप मोठा संदेश नाही देऊ शकत, परंतु भरपूर वाचा. जेव्हा दुसऱ्यांचं वाचाल तेव्हा मग आपलं सुद्धा दुसऱ्याला कोणाला तरी वाचावं वाटेल अशा दर्जाचं गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की लिखाणाचा प्रयत्न करा, रोज थोडं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा. जे आपल्या मनामध्ये आहे, डायरीतून जरी सुरुवात केली तर हळूहळू त्याला लेखनाचं ललित केलं नाही, हा, छापलं नाही तरी स्वतः पुरता लिहायला. वांक खूप आहे. आणि ताई आता आपण तिथेही निर्माणासाठी मी काय बरं शिवानंद असतं. म्हणजे खरं तर माझं हे पहिलंच पुस्तक आहे आणि ते एवढ्या मोठ्या विश्वविक्रमी सोहळ्यामध्ये प्रकाशित होतंय, याचा मला खूप आनंद आहे. आणि याचं श्रेय वेलवेट कविशा प्रकाशन, वर्षा कुरुल आणि तिची जी सगळी टीम आहे, जी ते आता इथे हा सोहळा म्हणजे होण्यासाठी अतोनात कष्ट घेतले त्यांनी. हे काय आज एका दिवसात झालेलं नाहीये, गेल्या जवळपास 1 वर्षापासून त्यांची धडपड आहे. आणि ती धडपड आज इथं मूर्त स्वरूपामध्ये आपल्याला दिसते. तर अतिशय दिमागदार आणि सुंदर सोहळा इथं आयोजित केलेला आहे. आणि मी पाहते तिची धडपड, तिच्या टीमची धडपड हे सकाळपासून, म्हणजे कालपासून खरं तर
त्यांनी खूप छान सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि आजचा हा सोहळा असाच दिमागदार होणार आहे यात काही शंका नाही. तिच्या या विश्वविक्रमी सोहळ्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद ताई. आता एक शेवटचं मला जाणून घ्यायला आवडेल की कार्यक्रम किंवा तुम्हाला व्यक्ती म्हणून वर्षा माहिती आहे, पण वर्षा टिपून प्रकाशिका म्हणून तुम्ही तुमचा अनुभव काय होता? कारण एक लेखक आणि प्रकाशक याच्यातलं काय समीकरण वर्षाच्या बाबतीत आहे तसं म्हणजे प्रकाशक तर म्हणजे आपण त्यांच्या घरापर्यंत भेट्या घालतो हे माझं पुस्तक प्रकाशित करा म्हणजे हे ऐकलेले आहे. मी अजून कधी प्रयत्न केला नव्हता, परंतु तिचं प्रकाशक सुरू झालं तेव्हाच मी तिला म्हटलं की वर्ष प्रकाशक म्हणून तू ते माझं पहिलं पुस्तक तुझ्याकडेच पाहिजे. आणि मी तिला नुसतं म्हटलं होतं, परंतु तिनं अक्षरशः माझ्या पाठीशी लागून माझ्याकडून हे पुस्तक तुम्हाला पूर्ण करून कामाची घेतलं. खात्री होती खात्री होती आणि तिनं पाठीशी लागून माझ्याकडून हे पूर्ण करून घेतलंय. वेळोवेळी मला मार्गदर्शन करून की तुझं आता नेमकं यामध्ये काय पाहिजे, कारण तुमचं कथा लिहिणं वेगळं आणि त्याचं पुस्तक रूपामध्ये येणं वेगळं. तर प्रकाशिका म्हणून तिनं अतिशय व्यवस्थित काम केलेलं आहे आणि ज्या काही चुका झाल्या त्या वेळी दुरुस्त करण्यासाठी माझ्या पाठपुरावा करून वेळेमध्ये काम पूर्ण करून घेण्याकडे तिचा जो कल होता तो मला फार आवडलाय. आणि दुसरी गोष्ट की हे सगळं असताना तिचे पाय जमिनीवर आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा मी प्रकाशिका आहे म्हणून त्याचा गर्व किंवा तो कुठलाही तिच्याकडे नाही. त्यामुळे एक प्रकाशिका म्हणून तिला उज्ज्वल भविष्य आहे हे मी खात्रीने सांगतो. ताईंनी खूप दिलखुलासपणे वर्षाबद्दल कार्यक्रमाबद्दल आपल्याला मार्गदर्शन केले आहे. ताईंचे खूप अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. तुमचे खूप धन्यवाद.